महंत श्रीरामकृष्ण म्हणतात, श्रद्धा जिथे पूर्ण असते तिथे अशक्य शक्य होतं. तर मंडळी, क्षणभर डोळे बंद करा आणि विचार करा. साप चावल्यानंतर माणसाच्या आयुष्याची धडधड ज्या ठिकाणी थांबत नाही ते ठिकाण कोणतं असतं? तर मंडळी, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात वसलेले कुंभारे गाव, तर येथे श्रद्धा, विश्वास आणि चमत्काराचं प्रतीक म्हणजे सिद्धेश्वर मंदिर आहे. तर मंडळी, साप चावल्यानंतरही सिद्धेश्वराच्या चरणी अलौकिक विष उतरते. ही अफवा नाही, ही केवळ गोष्ट नाही, ही आहे पिढ्यानपिढ्या जपलेली श्रद्धा आणि अनुभव. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये या मंदिराची संपूर्ण माहिती, इथली परंपरा, हात जोडून उभे असलेल्या पुजारी काकांनी स्वतः सांगितलेली खरी कथा आपण ऐकणार आहोत. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे कुंभारे गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आहे. हे सोनारी सिद्धनाथ त्यांचं एक ठाणका आहे. जिथून एक चव्हाण भक्त म्हणून होता, तो इथून सोनारीला जात होता. मग त्याचं वय झाल्यानंतर त्याला जाता येईना म्हणून सोनारीच्या सिद्धनाथच्या देवाने त्यांना दृष्टांत दिला की बाबा, मी तुझी जिथं गाय पालन आहे, देशी गाय पालन, तुझा जन्म घेत आहे. मग त्यानंतर इथं पहिलं जंगल होतं. मग तिथं इथं देशी गाय जास्त असायच्या त्यावेळी. मग त्याच्या ज्यावेळी त्या भक्ताची देशी गाय होती तिथं ज्यानं बांधलेली त्या जागेला त्या खोराकमध्ये, गायीच्या पायाच्या खोराकमध्ये देवानं उगम पावलेलं आहे. ते आपली सिद्धनाथाची मूर्ती आहे. ही पूर्ण स्वयंभू उगवती आहे. स्वयंभू उगवती आहे, स्वतः प्रकट झालेली मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीच्या प्रत्येक वर्षी कमीत कमी एक गव्हाचा साईज या हिशोबाने त्याची उंची वाढते. कारण आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही बघत आलोय. स्वतः माझं वय कमीत कमी आता 40-42 आहे. मी पूजा करतोय. कमीत कमी मला जसं कळतंय असं त्या देवाची उंची वाढत चालल्या. कारण पहिला ह्या मकोटा पूर्ण आत बसत होता. आता मकोट्याची साईज लहान पडायला लागली आणि मूर्तीची साईज जास्त झाली आहे. त्यामुळे आम्ही आता दुसरा एक चांदीचा मकोटा एका भक्ताने आम्हाला दिलेला आहे. तेव्हा आम्ही प्रत्येक पौर्णिमेला किंवा मोठ्या यात्रेच्या वेळी घालतोय, वापरतोय. हे उगवत आहे आणि हे सिद्धनाथाचं आणि हे काळभैरवाची मूर्ती आहे आणि ही जोगेश्वरीची मूर्ती आहे. तीर्थावरती अंगारा आणि गुलालाच्या वरती त्याचं विष पूर्ण उतरतोय. भले त्या माणसाच्या मुखातून विष पडत जरी असेल तरी सुद्धा आम्ही तो क्लिअर करून पाठवतोय. फक्त एवढंच की हिथं यायच्या आधी दवाखान्याला नाही जायला पाहिजे आणि हिथून गेल्यानंतरही नाही जायला पाहिजे. एवढं आमच्या देवाचं वैशिष्ट्य आहे. आणि एक विशेष म्हणजे बाहेरगावचा जरी माणूस इथं येत असेल तर त्या माणसानं कमीत कमी पाणी प्यायलं नाही पाहिजे, किंवा गावचाही असो नरड वळते म्हणून पाणी पिऊन चालत नाही. आणि पाण्याची धार म्हणजे वडा असेल किंवा नदी असेल ते जर पात्र वलडून येत असेल तर तिथला एक खडा देवासाठी काय तर म्हणून ते खडा आणायचा, त्या वजनाचं देवाला काहीतरी त्यांनी अर्पण करायचं. ते असं पहिल्यापासून आम्ही करत आलोय. आतापर्यंत मला वाटतं बऱ्याच केसी होऊन गेलेत की आतापर्यंत एक केस आपल्या हातून फेल गेले आपल्या मंदिरमधून. कसलंही तुमचं सर्पदोष सुद्धा तोंडातून वीज जरी पडत असेल तरी सुद्धा आपल्या देवाच्या म्हणजे कृपेनं, देवाचं एवढं मोठी कृपा आहे की आतापर्यंत एकही आमच्या हाताने एकही केस फेल गेलेली नाही. आणि आमच्या देवाचं एक वैशिष्ट्य आहे की समजा नवऱ्याला सर्पदोष झाला तरी बायकोने मंदिरच्या आसपास करायचं नाही, आणि जरी बायकोला जरी चावला तरी नवऱ्याने आसपास करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय मांसाहार आहे ती खाऊन आमच्या मंदिरात काही सुद्धा चालत नाही. ते सुद्धा आम्ही पूर्ण करतोय, पाळतोय. आणि मंदिरमध्ये आत येत असताना बाहेरगावचा माणूस जर सर्पदोष झाला असेल किंवा गावचा असेल, आम्ही त्याला आंघोळ घातल्याशिवाय मंदिरमध्ये घेत नाही. वळल्या पडद्यानंच आम्ही घेतोय. भले रात्री असू द्या, दिवसा असू द्या, पहाटे असू द्या, कधी असू द्या, आंघोळ घातल्याशिवाय आम्ही मंदिरमध्ये घेत नाही. कारण पूर्ण आम्ही आतापर्यंत दैवाचं पावित्र राखेत आलोय पहिल्यापासून. आता इथून पुढे असंच राहावं ह्यासाठी मी करतोय. म्हणजे तुम्ही पाहू शकता, आजपर्यंत आपण भरपूर मंदिर पाहिले, पण त्या एकमेव असं सिद्धेश्वराचं मंदिर आहे जिल्ह्यात तालुक्यामध्ये कुंभारे या गावामध्ये आहे. तर पाहू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचा साप असू द्या, ते इथे साप चावल्यानंतर त्या जो कोणते व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मंदिरामध्ये आणले जाते. आणि मंदिरानंतर आणताना प्रथम अशी काळजी घ्यावी लागते की त्याला कोणतेही पाणी किंवा कोणतेही औषध न देता पूर्णपणे साप चावल्यानंतर इथे पहिल्यांदा प्राथमिक उपचारासाठी डायरेक्ट मंदिरामध्ये आणले तर विष उतरवले जाते. इथे श्रद्धा आहे, इथे लोकांचे किंवा इथे गावकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्या मंदिरातले जे पुजारी काका आहेत ते या मंदिराची सेवा करतात. आज यांची 3री पिढी आहे, पाहू शकता तुम्ही. तर त्यांच्याकडून तुम्ही ऐकलेलं आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लोकांना, जेणेकरून समजेल की
असे एक मंदिर आहे की या मंदिरामध्ये साप चावल्यानंतरही आज या कलियुगामध्ये ही विष उतरवलं जाते. मग हे श्रद्धा म्हणा किंवा लोकांचं प्रेम म्हणा किंवा काय घटना असतील ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. थँक्यू. अजून काय आहे? ह्या सिद्धनाथाचे भक्त आहेत चव्हाण म्हणून, ज्यांनी हे देव आणला. चव्हाण त्यांचे आता एक 3 मुलगे होते, 3 गावाला 3 जाऊन राहिले. आमचे भक्त म्हणजे ह्या सिद्धनाथाचे भक्त आहेत. ते प्रॉपर गाव तर भक्त आहेच, ग्रामदैवक असल्यामुळं. तर त्यांचं ते कुलदैवत ज्याचं आहे ते असे 3 गावात गेलेत. एक बागेवाडी, लोहगाव आणि विजापूर पाशी गुळगुंजनाळ म्हणून आहे. मग त्यांच्याकडे पालखीचा मान असतो. वर्षातून एकदा यात्रा भरते. त्या यात्रेत जे त्या सिद्धनाथाचं दैत्य मसोबा मंदिर म्हणून आहे तिथं त्यांचं एक बोकड असतं आणि प्रत्येकाची नवसाची बोकडं सिद्धनाथाच्या दैत्याला स्थापतेत. बाहेर पाठीमागं त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि सिद्धनाथाच्या उजव्या साईडला मसोबाचं मंदिर आहे. थँक्यू. 2 मिनिटं. आपण भेटायला पाहिजे. तुमच्यावरती जाऊ का? वरती लागली.